नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2026 साठी सराव प्रश्नपत्रिका घेणार आहोत. चला तर सुरू करूया. भारतात दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 24 डिसेंबर. 24 डिसेंबर 1986 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी ग्राहक संरक्षण कायदा 1986ला मंजुरी दिली होती. या ऐतिहासिक कायद्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. ई जागृती पोर्टल सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना जलद न्याय मिळवून देण्यावर भर देण्यात आला आहे. 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो, तर 24 डिसेंबर हा भारताचा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून आहे. बोंडे बीच हल्ल्यानंतर कोणत्या देशाने बंदुका परत खरेदी योजना गन बायबॅक स्कीम जाहीर केली आहे? योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. पंतप्रधान अँथनी अल्बनीझ यांनी 19 डिसेंबर 2025 रोजी या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. 1996 मधील पोर्ट आर्थर हत्याकांडानंतरची ही सर्वात मोठी गन बायबॅक मोहीम आहे. ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कॅनबेरा आहे. महाराष्ट्रात दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून कोणते दल काम करते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फोर्स 1. 2008च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर 26/11 राष्ट्रीय सुरक्षा रक्षकच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने या विशेष दलाची स्थापना केली. 24 नोव्हेंबर 2009 रोजी या दलाची अधिकृतपणे स्थापना झाली. यातील जवानांना इस्रायलच्या मोसाद आणि जर्मनीच्या GSG-9च्या धर्तीवर अत्यंत कठीण प्रशिक्षण दिले जाते. फोर्स 1चे मुख्यालय मुंबई गोरेगाव येथे आहे. सामान्य नागरिकांना पासपोर्ट पारपत्र प्रदान करण्याचे काम कोणत्या मंत्रालयाद्वारे केले जाते? योग्य उत्तर आहे परराष्ट्र मंत्रालय. मंत्रालयाच्या कॉन्स्युलर पासपोर्ट आणि व्हिसा विभाग या कामासाठी जबाबदार असतो. पासपोर्टचे मुख्य प्रकार आपण पाहणार आहोत. पहिला आहे सामान्य पासपोर्ट. टाईप पी सामान्य नागरिक जसे की पर्यटन, व्यवसाय आणि शिक्षण इत्यादी. या पासपोर्टचे कलर निळे असते. डिप्लोमॅटिक पासपोर्ट. टाईप डी उच्च पदस्थी सरकारी अधिकारी आणि मुत्सद्दी मारून. या पासपोर्टचे कलर लालसर. ऑफिशियल पासपोर्ट. टाईप एस सरकारी कामासाठी प्रदेशात जाणारे प्रतिनिधी. या पासपोर्टचा कलर पांढरा. राष्ट्रपतींनी मंजुरी दिलेले रामजी विधेयक कोणाद्वारे मांडण्यात आले होते? योग्य उत्तर आहे शिवराज सिंग चौहान. रामजीचा पूर्ण फॉर्म विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन असा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 21 डिसेंबर 2025 रोजी या विधेयकाला मंजुरी दिली असून या विधेयकाने 2005च्या मनरेगा कायद्याची जागा घेतली असून त्याअंतर्गत रोजगाराचे दिवस 100 वरून 125 दिवस करण्यात आले आहेत. IPS अधिकाऱ्यांची निवड खालीलपैकी कोणती संस्था करते? योग्य उत्तर आहे केंद्रीय लोकसेवा आयोग. ही संस्था नागरी सेवा परीक्षा आयोजित करते, ज्याद्वारे IAS, IPS आणि इतर सेवांसाठी अधिकाऱ्यांची निवड होते, ज्यात पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या 3 टप्प्यांचा समावेश असतो. अंतिम नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. महाराष्ट्र पोलीस दलातर्फे कोणते मासिक प्रसिद्ध केले जाते? योग्य उत्तर आहे दक्षता. या मासिकाची सुरुवात 1974 मध्ये झाली. नुकताच 2023 मध्ये या मासिकाने आपल्या प्रवासाची 50 वर्षे म्हणजे सुवर्ण महोत्सव पूर्ण केले आहेत. आता हे मासिक दक्षता ई मासिक या स्वरूपातही महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. हे केवळ पोलिसांसाठी नसून सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध असते.
टेस्लाने भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन कोठे केले आहे? योग्य उत्तर आहे गुरुग्राम. टेस्लाने गुरुग्राममधील DLF हॉरिझॉन सेंटर येथे भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन केले आहे. याचा उद्देश भारतातील स्वच्छ वाहतूक आणि शाश्वत विकासाला पाठिंबा देणे हा आहे. आमची तारा कॉलेजात जाते या वाक्यातील अधोरेखित तारा हे नाम कोणत्या प्रकारचे आहे? योग्य उत्तर आहे विशेष नाम. ज्या नावाने एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात. या वाक्यात तारा हा शब्द एका विशिष्ट मुलीचा उल्लेख करत आहे म्हणून ते विशेष नाम आहे. जर तारा हा शब्द आकाशातील ताऱ्यांसाठी सामान्यपणे वापरला असता तर ते सामान्य नाम ठरले असते. उदाहरणार्थ, आकाशात अनेक तारे आहेत, परंतु या वाक्यात ते एका व्यक्तीचे नाव म्हणून वापरले गेले आहे. सचिनने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. योग्य उत्तर आहे तृतीया विभक्ती. या वाक्यात ठोकणारा कोण? तर सचिन, म्हणून सचिन हा वाक्याचा कर्ता आहे. सचिन या मूळ नामाला ने हा प्रत्यय लागला आहे. मराठी व्याकरणात ने, ये, सी एकवचन आणि ने, ही, ई, सी अनेकवचन हे प्रत्यय तृतीय विभक्तीचे असतात. तो नेहमीच भांडण करतो या वाक्याचा काळ कोणता? योग्य उत्तर आहे रीती वर्तमान काळ. वाक्याच्या शेवटी करतो हे वर्तमानकाळी रूप आहे म्हणून हा वर्तमान काळ आहे. जेव्हा वाक्यात एखादी क्रिया सतत घडत असल्याची किंवा या क्रियेची रीती, पद्धत, सवय दिसून येते तेव्हा त्याला रीतिकाळ असे म्हणतात. या वाक्यात नेहमीच हा शब्द वापरला आहे जो क्रिया सातत्याने घडत असल्याचे दर्शवितो. तसेच करतो या रूपावरून ती वर्तमान काळातील सवय स्पष्ट होते. ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन बदल होतो त्यांना काय म्हणतात? योग्य उत्तर आहे विकारी शब्द. ज्या शब्दांवर लिंग, वचन आणि विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांचा मूळ रूपात बदल होतो त्यांना विकारी शब्द किंवा सव्ययी शब्द असे म्हणतात. मराठी व्याकरणात शब्दांचे एकूण 8 जाती आहेत ज्यांचे 2 प्रमुख गटात वर्गीकरण केले जाते. पहिला विकारी शब्द म्हणजेच सव्यय, अविकारी शब्द म्हणजेच अव्यय. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.